हे सामकें रेडी. तर आयज आमी उबी आसात गोंयच्या एग्रीकल्चरल एम्बेसेडराच्या फार्मात. भारताक आमी कृषी प्रदेश म्हणटात. तशेंच गोंयांनूय आमी खुबशे शेतकार आसात ते पळयतात, शेतां आसा ती पळयतात. आनीक आतांचो जर आमी काळ पळयलो जाल्यार तो मातसो शेता कडल्यान पयस चल्लो दिसता आमकां. आतांचें जनरेशनूय पयस चल्लें दिसता. पूण आयज जाचे कडेन आमी उबी आसात तांणी ह्या विचाराक एक वेगळें वळण दिलां आनी ते म्हणल्यार गोंयचे एग्रीकल्चरल एम्बेसेडर म्हणून तांकां नेमला तेच वरद सामंत आमच्या बरोबर आयज आसात. येवकार तुमकां आमच्या चॅनलाचेर पयलीं म्हणल्यार आनी ह्या तुज्या प्रयत्ना खातीर खरेंच तुजी तोखणाय पयलीं म्हणल्यार. सुरवातेकूच तुका विचारता, जेन्ना आमी खंयची फील्ड कॉलेजीन आसतना चिंततात ती आमी एग्रीकल्चर म्हूण केन्नाच चिंतनात. सो तुज्या तकलेन कशें आयलें की बाबा आपूण ह्या फिल्डान मुखार सरतलो म्हणून? पयलीं तुमचे नमस्कार आनी तुमचें स्वागत करता. ह्या फिल्डान येतलो असो केन्नाच चिंतनासुल्लें. बट जेन्ना पास आवट जालो 2012 तेन्ना अशी एक जीद आसली तरी कितें तरी करपा जाय, पूण कोणाच्या हाता सकयल काम करचपा ना ह्या जिद्दीन मनान ते विचार आसले. पूण कितें करतलो हें कांयच खबर नासलें. आमची जमीन आसली, इट्स एन्सिस्टर लँड, सगळी बॅरन लँड, हांगा कांयच नासलें. पयलीं आमी हांगा शुगर केन सुरवात केल्ली बारीकशा प्रमाणान. बट शुगर केन वॉज अरावंड 15 months क्रॉप. 15 months जातकीर 20 म्हणजे अनदर 5 months फॉर पेमेंट. अरावंड एक 20 months वताले पेमेंट येसर. सो इतल्या दीस एक यंगस्टर्स जावपा शकना इतले दीस. म्हणजे यंगस्टर्साक कितें फास्ट जाय इनकम. सो हांवें बारीकशे हांगा प्रयत्न केलो की भेंडे रोवपाचे स्टार्टिंगच बारीकशे एरियेन. बट इट वॉज अ टफ जॉब. की म्हाका कॉलेजीन आशिल्लो तेन्ना ना पास आवट पास आवट जातकीर मातसो बेकारसो न्ही. बट कितें करतलो म्हणून भेंडे रोवपाक प्रयत्न केलो. बट भेंडे वॉज अ लॉस. म्हटलें आतां स्टार्टींग रोयलें तेन्ना कशें रोवप, भेंड्याचे बी कशें आसता कांयच खबर नासलें. दुकानांतल्यान भेंड्याचे बी हाडले, रोयले. पूण म्हाका तेन्ना की भेंड्याची झाडां आमच्या गोंयांत जाता, म्हणजे म्हाज्या जाग्यार तरी भेंड्या झाडां जाता. म्हणजे लोकांचें एक म्हणणें आसलें न्ही गोंयांत शक्य ना रे भाजयो, पूण हांगा जावपाक शकता हें जेन्ना कळ्ळें की तेच्या नंतर हांवें नेक्स्ट इयर परते भेंडे ट्राय केले ऑन अ लार्ज एरिया. म्हणजे एक 25,000 रुपया इन्वेस्ट करून तेन्ना रोयले आनी इट वॉज नो लॉस नो प्रॉफीट. म्हणजे 25,000 घातलेले 25,000 आयले. तितून भितर खूश जालो. मागीर विचार आयले की हे जावपाक शकता भेंडे असले भाजी, जाल्यार आमी मिरसांग कित्याक ट्राय करची न्ही. हरवी मिरसांग ती बी ट्राय केली आनी इट वॉज अनदर सक्सेस. म्हणजे तेय बी जाली. म्हणजे आमी दिसता तुमकां आमी ड्रीप इरिगेशन केल्लें आसा, मल्चिंग पेपर यूज करता. हे सगळें यूज करतकीर आनी काही म्हायती म्हणजे कर्नाटकाचे शेतकार, महाराष्ट्राचे शेतकार, तशेंच आमचे गोंयचे एग्रीकल्चर डिपार्टमेंट तांचो सपोर्ट आशिल्लो. तशेंच तेंच्या सपोर्टा खातीर मागीर आमी मिरसांगेचें मोठ्या प्रमाणान प्रोडक्शन घेतलें. मागीर एक विचार आयलो तुमकां सांगचें म्हणल्यार मागीर एक विचार आयलो की हांगच्यान 50-60 किलोमिटर आमकां महाराष्ट्र आनी कर्नाटकान आमकां म्हणजे सरावंडेड बाय 2 हे न्ही स्टेट्स, थंय गाजर हे पीक जावपाक शकता. म्हणजे तुज्या नंतरच्या 1-2 वर्सां नंतरच्या. तर आमच्या गोंयांत कित्याक ना ही भेंडे, मिरसांग आनी बाकीचे जी जाता म्हणजे चिटकी मिटकी, जाल्यार हो कित्याक ना. आनी ती बी हांवें रोवपाक तेन्ना सुरवात केली. म्हणजे तुजी भेंड्या कडल्यान सुरवात जाल्ली. भेंडे, मागीर मिरसांग्यो आनी मागीर आमचे गाजर. गाजर वॉज अ टर्निंग पॉयंट. गाजर जेन्ना जालो, लोकांनी ज्या पिकाक ना ना म्हटलेले की हे जावपाक शक्यच ना, ते जेन्ना जालें तेन्ना बरें दिसलें की इट इज पॉसिबल. पूण त्या टायमार काही लोकांनी म्हटलें इट वॉज युअर लक बाय चान्स जालो आसतलो रे म्हणून. पूण ते गिव अप करूंक ना. गिव अप ना फ्रॉम म्हणजे कोण म्हाका कितें म्हटलें की हे जावचें ना जाल्यार म्हाका चड उमेद येता. जावचें ना म्हणटलो जाल्यार तें करुया, वी वील ट्राय इट. मागीर फुडलें फ्युचर फुडें वी वील गिव युअर 100%. म्हाजे 100% दिवपाचें तें हेका. जालें जाल्यार इट्स वेल एंड गूड, जावना जाल्यार भगवान भरोसे म्हणपाचें सोडून दिवपाचें. सो गाजर वॉज अ 90 days पीक. फ्रॉम 2015 ऑनवर्ड्स टू 2026 प्रत्येक वर्सा गाजराचें पीक घेता विंटर सिजनाक. 1-2 वर्सां मातशें फेल गेले ड्यू टू क्लायमेट चेंज. अंदू तर बंपर पीक आयिल्लें आसा गाजराचें, तुमकां दिसतलें फुडें. आनी अशे तरान ही सुरवात
चालू जाली. म्हणजे खंयच्या वर्सा तुवें अशें सुरू केल्लें? इन 2013-14 13-14 आनी 2013-14 सालान. 2013-14 आणि आता एक 10-12 वर्सां जाली ह्या फील्डान तूं आसा. ह्या फिल्डान आसा. तरेतरेच्यो भाज्यो हांगा रोयतात. हम्म. म्हणजे आमी आज आमचे कडेन ही दिसता ती काकडी हय, आसा, तुमकां भेंडे दिसतले, कोबी दिसतलो, गाजर दिसतलो, अळसांदे दिसतले, काळंगां दिसतली, हय. अशी विविध तरेची भाज्यो दिसतल्यो हांगा. सो आतां तवशी आसा ती तुवें आतां कितल्या लँडा भितर तुज्या लायला? इट इज अरावंड 3500 स्क्वेअर मिटर, 3500 स्क्वेअर मिटर रोयिल्ली आसा. ओके. तितून कितली क्रॉप्स येतात? म्हणजे ही आता तुगेली? 3500 हितून रोयतगीर हय. इट्स अरावंड 45 सेंटीमिटराचेर एक हे रोयिल्ले आसा हम्म. रोपो, म्हणजे रोपो आनी बी तोपलेले ह्या होलांनी. ओके. इट वील टेक 35 to 40 days हम्म. रेडी जावपाक, म्हणजे हय. पयले फळ लागपाक. आणि हेका आमी करता स्पेशल तार काटी. तार दिसता तुमकां, हय, हय, हेका हय. अशी तेच काटी आमच्या- बांदलेली आसा आनी हय. ताऱ्यो बांदलेल्यो आसा. हेका आमी सुतली बांदतले आनी ती सगळी बांदीत वतली आणि म्हणजे वाल येता तेन्ना. वाल, आणि ती सारकी वाल चडटली हे फूल हेंचेर, तारीचेर चडटली. हय. आणि 35 ते 40 दिसा नंतर जी सुरवात जाली ती आनी 40 दीस टिकतली. ओके. 40 डेजच टिकता ती, म्हणजे क्लायमेटीक कंडिशन, आणि इट वील गिव अ बंपर प्रोडक्शन. म्हणजे around- एका हेजे रोपा फाटल्यान तुका कितली अशी तवशी मेळपाक शकता? एका Approx. रोप्या फाटल्यान 1 किल भर, कदाचित 2 किलो, हां. पूण ऑन एन एवरेज हो प्लॉट अरावंड 15 टन सुद्धा दिवपाक शकता. 15 टन्स ऑफ कुकुंबर. अँड इट इज, म्हणजे आयचो मार्केट रेट धरलो म्हणजे एश्युअर प्रायस इज 27. हय. बट काही प्रमाणात मार्केटान भायर काकडीची प्रमाण कमी आसना, ते 40-50-60 रुपये हय. फ्लक्च्युएट जायत आसा. हम्म. इट कॅन गिव यू अ गुड इनकम अरावंड 5 to 6 lakhs दिवपाक ओके. शकता. तुवें म्हणलें तशें तुजो बॅकग्रावंड आशिल्लो बीकॉम. हय. म्हणटूच शेत करता म्हणजे फक्त तुवें पळयलें म्हणून शेत जायना. ना. सो कितें स्टडीज वा तुका स्ट- कितें हे इन्फॉर्मेशन वा कितें आसलेलें तें एकठांय करप कशें जालें तुजें? ना, एकठांय करप म्हणजे जेन्ना आमी महाराष्ट्रान वता, कर्नाटकान वता, तेन्ना तुमकां फार्मूच दिसता रस्त्या सायडीन. हय. आनी थंयच्यान तुका इल्ली आयडिया, इट्स नॉट कितें रॉकेट सायन्स कांय ना भितर. हां. फक्त तुजें तेजेर मातशें तुजी आवड आसपा जाय. हम्म. म्हणजे आवड म्हाजी कितें जाली, तेतूंतल्यान पयशे आसा म्हणून आवड जाली. हय. फर्स्ट ऑफ ऑल हितून म्हाका कळ्ळें की पयशे आसा. हम्म. देर इज अ एश्युअर मार्केट. म्हणजे स्टार्टींग म्हणटा ते गव्हर्मेंट आमच्या गोवा भाजी एश्युअर प्रायजान घेता, हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट. अशी इंडियेभर खंय स्कीम ना जी स्कीम गोंयान आसा. त्याच्या खातीर मेन सुरवात जाली भाजी रोवपाक. म्हणजे भाजी कोण तरी घेणारो आसा, म्हणजे अशें हांगा सब्जी मंडी म्हणटा तो प्रकार ना न्ही, ते घेवपाचें असल्या कारणान थंयच्यान सुरवात जाल्ली एश्युअर प्रायजा खातीर, हय. आनी ती चालूच उरली. आणि म्हणजे शिकपा खातीर हांव एवरी 15-20 दिसा भितर महाराष्ट्र कर्नाटकान वतालो. तेन्ना तर एवरी 10 days 12 डेजान वतालो. थंयची कितें म्हणजे ते प्रोग्रेसीव फार्मर्स कितें हय. करता तेंच्यांनी शिकप, ते कशें ड्रीप घालता, कशें मल्चिंग पेपर वापरता, कशें ते खंयची बियाणी यूज करता, कशी हय. तांकां तेजी कॅर घेवप, हे थंयच्यान इल्लो इल्लो शिकत गेलो. देर वॉज, म्हणजे पडलो धडपडलो, हय. 2-3 वर्सां जालीच. बट तेच्या नंतर इट्स फॉर स्टेबल. आजून शिकता, शिकप हे चालूच आसा, बिकॉज इट्स अ प्रॅक्टीस. प्रॅक्टीस मेक्स मॅन परफेक्ट म्हणटा पळय, दॅट इज ऑल प्रॅक्टीस. आतां त्यांनी जमीन राखून दवरपाची गरज आसा म्हणटा आमी, पूण आतां जायते गोंयकार हेच जमीन विकतात अशें दिसता. आमी पळयतात, न्यूजूय येता, हय, हय. प्रोटेस्टूय जातात खुबशे फावट ह्या गजालींचेर. तेन्ना ह्या इतलो व्हडलो आमकां तुजो फूल फार्म दिसता, ह्या खातीर तुका कशें धडपडचें पडलेलें की बाबा हे आपूण राखून दवरतलो, म्हाका कितें तरी करपाक जाय म्हणून? हेज्या खातीर धडपडलेले म्हाजो काका आनी डॅडी, म्हणजे तशे बाबा आनी काका म्हाजे धडपडलेले इन हय. 2007-8. ही जमीन तो ग्रॅब करपाक पळयताले कांय मायनोनर्स, बट ते तेंचे कडेन झगडले की वी वील नॉट गिव इट टू यू. त्या टायमार ते कांय कोटी रुपयान ते घेता आसुल्ली. हय. दे वर रेडी ऑल्सो, सामके तेंच्यांनी पॉलिटिकल प्रेशर सुद्दां हाडलेले, बट नियतीन कितें तरी वेगळें दवरलेलें हांवें. हय. देव, म्हणजे म्हाका दिसता तूं बाबा हांगा कितें तरी कर आनी बी द, म्हणजे यंग जनरेशनाक प्रमोट कर की हे फिल्डान अशें कितें तरी आसा की यू कॅन हॅव अ गुड लायफ एंड गुड, म्हणजे हेल्दी इनकम. हय. त्या टायमार भरपूर त्रास जाल्लो ते लँड. आफ्टर 2012 जेन्ना मायनींग बंद पडलें पळय, हय. त्याच्या नंतर हांव इल्लो इल्लो करून ह्या फिल्डान येतगीर, आनी फ्रॉम 2018 ऑनवर्ड्स जेन्ना म्हाका पूर्ण म्हायती जाली कशें कशें रोवपाचें, त्याच्या नंतर आमी फाटीं वळून म्हणटा ते ह्या फिल्डान पळोवना. पळोवन. ऑलवेज प्रमोटींग अदर्स फार्मर्स. जे म्हाजे कडेन कितें पोटेन्शियल हांव हय. कितें शिकता तें हांव ऑलवेज दुसऱ्यांक सांगता. काही लोक म्हणटा की तूं कित्याक दुसऱ्यांक हें करता, हय. पूण इट इज म्हाजें इंटेंशन इतलेंच आसा की फार्मींग मोठ्या प्रमाणात गोंयांत जावपा जाय, आमी निरोगी रावपा जाय, तेच. आमचें स्वास्थ्य आमी निरोगी रावपा जाय गोंयकार ह्या नात्यान. इतल्याच खातीर आनी आमच्यो जमनी आसात, अशें ना की ना. हय. म्हाज्या सारके एक 15-20 फार्मर, 50 फार्मर भायर सरलेले, वी कॅन बी स्वयंपूर्ण तेच. इन गोवा. आनी मुळात गोंय शेतान आशिल्लें राज्य अशें राज्य नाशिल्लेंच ना. केन्ना. बट इट इज ते मुळा पॉसिबल. कडेन वचपाक इट इज पॉसिबल. फक्त आपले Impossible. मायंडसेट हय. मातसो चेंज करपा जाय. जेन्ना गोंयच्या सरकारान तुका एग्रीकल्चरल एम्बेसेडर
म्हणून नेमलो तेन्ना कितें जबाबदारी आशिल्ल्यो त्यो तुजेर आशिल्ल्यो आनी आतां मेरेन आसा? स्पेशल थँक्स टू डॉक्टर प्रमोद सावंत म्हणजे हं. आमचे मुख्यमंत्री हय. जेंच्यांनी ह्या प्लॉटार विजीट दिल्ले हं. आनी ते पळोवन भारावन गेले की अश्यो तरेच्यो भाजयो आमच्या गोंयांनूय जावपाक शकता हय. हे ते पळोवन म्हणजे प्रभावीत जाले हे अशें हं. जावपाक शकता आनी तेच्या नंतर तेणें म्हाका एक दीस कॉल करून आपयलो हय. आनी तेंच्यांनी सांगलें आपूण तुजेर एक जबाबदारी दिता ती मातशी म्हणजे तुवें करची पडटली हं. आनी ती जबाबदारी घेतली हांवें म्हणजे एज अ एम्बेसिडर हय. गोंयान वचून जे कोण फार्मर्स किंवा हं. यंगस्टर्स जे वेजिटेबल फार्मींग करपाक इंट्रस्टेड आसा हय. तांकां काही म्हायती दिवपाची कशी लावपाची कशी पद्दत आसता भाजी हं. रोवपाची नांगरट कशी करप मागीर ताका कशें कंपोस्ट घालप म्हणजे कावडंकाचो यूज हय. करप कशी तुवें भाजयेचे डिस्टन्स कशें दवरप प्रत्येक हं. रोंप्या मदीं प्रत्येक सिडलिंग्स कशें घालप हय. मागीर बेडांची हे म्हणजे गॅप कशें आसपाक जाय हं. सगळे हे म्हायती हांवें शेतकाऱ्यां कडेन पावोवपाची म्हणजे यंगस्टर्स किंवा आनी हे कसो फायदेशीर आहा हे तांकां हें पटोवन दाखोवपाचें. दिवपाचें हय. हेच्या खातीर म्हाजी नेमणूक केल्ली आसा आमी अरावंड 10 to 10-12 मिटिंगी झोनल एग्रीकल्चर ऑफिसा थ्रू घेतलेले हां. आसा आनी तशे कितलेशेच फार्मर हांगा येतात हय. काही कॉलेज स्टुडंट्स एवरी डे देर इज सो म्हणजे फील्ड वर्क बीन फील्ड वर्क देर इज फील्ड म्हणजे ते ट्रीप. फील्ड हय. ट्रिप्स हय. येता ते पळयता प्रत्यक्षान म्हणजे जेन्ना प्रत्यक्षान तूं पळयना हं. युट्यूबार आनी हेजेर पळोवप सारकें. वेगळें तूं जेन्ना प्रत्यक्षान पळयना तो पण तुका कांय कळना हय. जेन्ना तूं एक्चुअल येवन जेन्ना पळयता तेन्ना लोकांक दिसता की दीस इज पॉसिबल हं. हांगा जावपाक शकता म्हणजे हांगा जाता जाल्यार येस. आमच्या गोंयांत जावपाक शकता हे लोकांक दिसता हय. आनी हांगा जर सरभोंवतणी पळयलें जाल्यार म्हाका खंयच उदकाचो स्त्रोत आसा तो दिसना. हय. आनी एग्रीकल्चर म्हणटना बरोबर उदकाचेय हाडप आसता म्हणटूच उदक तें तुमी कशे तरेन अरेंज करता एक आनी सगळे मेरेन एक बांय आसा हय. ह्या बांयन उदक हमखास 12 म्हयने आसता फक्त हं. एक मे म्हयन्याक म्हाका हार्डली 15 दीस बी केन्नाय कमी पडले जाल्यार हय. तरी जर WRDन म्हाका म्हणजे WRD डिपार्टमेंटान हय. परमिशन दिल्ली आसा हांवें हांगच्यान एक किलोमिटर भर न्हंयचेर एक पंप बसयल्लो आसा हां. थंयच्यान हांव तें पंपींग करून हांगा हाडटा ओके. हार्डली म्हाका केन्ना 15 हय. डेज हेका लागता इन द हं. मंथ ऑफ मे लास्ट 2 इयर्स म्हाका लागलेले ना बिकॉज इट्स ऑल ऑन तेच. ड्रीप इरिगेशन सगळे ओके. तुमकां प्लॉट दिसता इट्स हं. ऑन अ ड्रीप इरिगेशन इट्स अ ठिबक सिंचन म्हणजे हेका उदक कमीत कमी लागता थेंब हय. थेंब उदकाचेर म्हणजे आमी जी पोरसांनी आमी जी उदक घालता कळशांनी हय. घसघस तशें घालपाची गरज ना थेंब थेंब उदकाचेर म्हणजे कमी उदकाचेर भाजयो काडप हय. हो म्हाजो कॉन्सेप्ट आसा म्हणजे उदक सदांच कमी लागता खंयच्या भाजयांक न्ही खंयच्या झाडांक आमी घालता चड हय. घालता चड. म्हणजे जाल्लें अशें आसा की आमी एज अ गोंयकार आमकां उदकाची हे खबर ना उदक कशें इम्पॉर्टन्स. वापरप हय. हें आमकां खबर ना इट्स अ सॅड सायड ऑफ आमची म्हणजे गोंयची म्हणजे आमकां तें हं. खबर ना आनी आतां हें आसा ती गाजरां न्ही हय गाजर आसा तशेंच वेगवेगळे क्रॉप्स आसा ते तूं लायता हय म्हणटकीर ते तुजे इयरली चेंज जाता की बाबा ह्या वर्सा अमुकूच आपूण रोप आसा ते लायतलो दुसऱ्या वर्सा अमूक लायतलो वा ते म्हयन्या प्रमाणे बीन तुजें थारावप ना जाता कशें कितें? हेजें अशें जाता की हं. हो गाजर ह्या वर्साक हांगा आयला तो हय. फुडल्या वर्सा ह्या जाग्यार येवपाना हं. क्रॉप रोटेशन हें मस्ट ओके. इन दीस फील्ड वेजिटेबल फील्ड हय. क्रॉप रोटेशन इज मस्ट एवरी 3 मंथ्स हं. म्हणजे नेक्स्ट इयर हांगा येवपाना इट वील शिफ्ट टू द अनदर प्लॉट थंयचो कोबी हांगा येतलो हं. अशें आमी क्रॉप रोटेशन म्हणजे क्लायमेट कंडिशन पळोवनूच आमी तेजी हे हय. घेता खंयचे क्रॉप खंय घेवपाचे आनी अशे तरेन हें चलता ड्यू टू दीस म्हणजे तेतूंत भितर मागीर अशें करतकीर इनकम जनरेट बरें फास्ट जाता म्हणजे प्रोडक्शनूच हं. चड मेळटा समज आमी एकाच जाग्यार एकूच भाजी घेतली जाल्यार हय. ताका तरेतरेचे रोग जमनी भितर तयार जावपाक शकता म्हणजे कशें हय. जाता इट्स हार्डली 90 डेज क्रॉप हं. कीड वयर सरपाक आनी रोग हं. येवपाक इट टेक्स अरावंड 60-70 जमनींतल्यान वयर सरता हां. तो पण तेचे हार्वेस्ट जाता ओके. की रोग आसता म्हणजे कीड आसता हं. कसली ती थंय वयर रावता येवन किंवा नेक्स्ट टायम हय. हेच रोयतलो आनी आपूण ते खातले पण आमी ते रोयना हां, म्हणजे तेका वी तुमी स्कीप ट्रिक इट करतात. आमी स्कीप करता तेका येस. म्हणजे हय. नेक्स्ट इयर म्हणजे तो पर्यंत ते सगळे मरोन वता म्हणजे आमी तेगे हां. जमीन परतून उडयता पळटी मारता जमनीची त्या ओके. प्रमाणे सगळे रोगराई कमी जाता सो एकदां हेजें प्रोडक्शन आसा तें काडप जालें म्हणजे हार्वेस्टिंग जालें की तें फुल्ली टोटल तुमी परत ना जमीन सगळे आसा जमीन ती तयार तयार करता म्हणजे करतात. परते आमी हय. ट्रॅक्टराची रोटावेटर हं. पळटी नांगर मारून सगळी हय. जमीन आमी वताक एक 15-20 दीस ओके. अशी सुकोवपा उडयता हां. म्हणजे ती सामकी वतान तापोवनी म्हणून जे कितें ओके. आसता ते सगळे मरोनी तशें. आनी वी वील गीव द रेस्ट म्हणजे समज हं. पावसाचे हे दिसले की पावस हय. बेगीन येतलो जाल्यार आमी तेका रेस्ट दिता जमनीक म्हणजे प्रत्येक जशी हं. मनशाक गरज आसा रेस्टाची हय. समर वेकेशन 1-2 म्हयन्याचे बी रेस्ट घेता म्हणजे एक 8 दिसान तरी विकेंड बी जाय कोणाक तरी हय. निवांत तशेंच जमनीकूय सेम जाय कितले म्हणटा हय. जमनीक त्रास करतलो तिकाय रेस्ट दिवपाचें आसता तिका रेस्ट दिता ती म्हळ्यार फुडल्या वर्साक तेच. भरभरून रेडी जाता फुसफुशीन ती हं. जमीन भरभरून येता आनी इट वील गिव मोर म्हळ्यार प्रोडक्शन तुवें नेक्स्ट इयर जमनीकूय बरे भशेन समजून घेतला अशें हय दिसता हय म्हाका. मेन म्हणजे कितें पळयात आज हय. येदे व्हडले वरद सामन नांव जावपाक कारण माती हय. मातये शिवाय हें कांयच पॉसिबल नासलें मातयेंतल्यान वरत हय घडला. मातयेंतल्यान हें मातयेनूच म्हाका दिला त्या मातयेंतल्यानच आनी हांव
उरलेले सगळे मातयेकच दिता. मोठ्या आह. प्रमाणात हांगा कंपोस्ट यूज करता, जो तुमी Yes. पळयलाच आसतलो. हम्म. लॉट्स ऑफ ट्रक्स आमी काव डंग घालता. देर इज अ पोल्ट्री हय. वेस्ट. लॉट्स ऑफ, म्हणजे ताका हिशोब ना. जे हम्म. म्हाका समज जेन्ना प्रॉफीट जनरेट करता एक 30%, हय. तितूंतले जे प्रॉफिटांतले हांव परते 15% मातयेक दिता. हम्म. मातयेक फर्टायल करता. म्हणून लोक केन्ना येता, "अरे तुजी जमीन अशी कशी?" हय. बिकॉज हांवें ते प्रॉफीट घेतलेले ते घेवन बसलो ना पॉकेटान घालून किंवा ना, बँकेन दवरना. ना. हांवें जनरेट परते जमनीक दिल्ल्या. ओके, जमीन म्हाका फुडल्या वर्साक Yes. आनी चड दितली. जितले तूं Yes. जमनीक दितलो, जमनीक जमीन तितली तुका तुका परत 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 दितली. ती तुका केन्नाच लॉसान उडोवपाची ना. सारकें. देर वील बी द क्रॉप लॉसीस ड्यू हय. टू क्लायमेट चेंज, बट तुका हय. जमीन माती केन्नाच तुका लॉस करून दिवची ना. माती ओके. तुका सदांच वयर काडटली. ओके, आतां तुवें हें म्हणलां तशें की देर वील बी क्रॉप लॉसीस. असो केन्नाय तुजेर वेळ आयिल्लो ज्या वेळार क्रॉप तुजे खंयचे रोयिल्ले ते लॉसान गेल्ले, तशें कितें अशें जाल्लें आसा. moment म्हणजे आशिल्लो? अरावंड 2023 इट वॉज अ हय. 23rd जुलय. हम्म. त्या दिसाक ह्या ज्या जाग्यार आमी उबी आसा हांगा एक हय. 10 फूट उदक आसुल्लें वयर पर्यंत. अरे. आनी देर वॉज अ ओके. प्लांटेशन ऑफ भेंडीज इन 3 acres. आदल्या दिसा हांव हम्म. आयला 22nd. हम्म. पावस चालू आसलो. हम्म. आमी नेक्स्ट डे हार्वेस्टिंग करुया म्हणून आमी वी वर हय. प्लॅनिंग. गेलो रातचो सकाळ फुडें पयल्या म्हाका फोन आयलो की सगळें बुडलां. अरे, म्हणजे पावस पडटा तो म्हाका खबर आसलो हय. रातचो, पूण आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की अशें उदक भरपाक शकता ह्या जाग्यार. इट वॉज अंडर वॉटर फूल. म्हणजे जे म्हाजे हम्म. मशिनरीज, पावर टिलर्स, ट्रॅक्टर्स, भात बी स्टोर केल्ले सगळे गेले व्हांवन. म्हणजे सगळें एवरीथींग. स्टोरेज सुद्दां. हांव दुसऱ्या दीस नेक्स्ट 9 o'clock हांगा आयला. हय. म्हाजे लेबर्स बिबर्स कोण आसले तांकां हम्म. शिफ्ट केले. हम्म. आनी अनदर 4 to 5 days हांव फार्मार आयलो ना. फार्माचेर म्हणटा तो ओके. लक्षूच दिवना. म्हणजे अशें विचार केलो की लेट्स क्वीट एग्रीकल्चर. बिकॉज हो. इतले त्रास घेता, तुजे इतले तूं हम्म. सर्वकाय दिता आनी तुका अशें दिता एग्रीकल्चर काम. काही शेतकाऱ्यांक फोन केले, आमचे गोंयचे आसतले, हय. महाराष्ट्रा, कर्नाटका. हम्म. अरे, तुज्या असलो यंग भुरगो समज अशें उलयता, हम्म. लेट्स क्वीट म्हणून, जाल्यार आमी कितें करपाचें? हे सगळ्या कडेन त्रासदी जाल्ली आसा. सगळ्या कडेन हम्म. पूर, महापूर आयिल्लो आसा. म्हणजे हांगाच न्ही, कर्नाटका, महाराष्ट्रा त्या सायडीन आयिल्लो आसा. नाशाडी जाल्ली आसा. इंडिया भर पावल्ले आसा. हम्म. तूं असो उलयल्यार कितें जातलो? काही शेतकार जे जाणटेले तेंच्यांनी सांगलें, बरें तूं रिप्लांटेशन कर, परते भेंडे काड, परते भेंडे रोय. झाडां काड ती आनी तेजेर परते बिंतोव. ओके. सेम हांवें प्रोसेस केलो आफ्टर 8 days. Yes. इट वॉज अ नेक्स्ट अनदर 50 days भितर हम्म. म्हाका भेंडे परते लागपाक सुरवात जाले. आनी इट वॉज अ दशेरा दिवाळी सीजन. हो. आनी त्या टायमार अरावंड 90 to 95 रुपीज किलो रेट मेळ्ळो त्या एका भेंड्यांकूच. भेण्याकूच. द लॉस रिमेन द सेम. म्हणजे लॉस वॉज अरावंड 20 to 25 lakhs. ते म्हाका इल्ले इल्ले मागीर कळपाक लागले. म्हणजे ड्रीप लायनी खंय व्हांवन गेल्यो आनी हय. कितें कितें. ते आफ्टर 2-3 months केले. पूण लॉसांतल्यानय म्हाका कळ्ळें की देर इज प्लस पॉयंट इन दीस. म्हणजे हम्म. म्हाका ताणें लॉस काडले विथीन परते 60-70 दिसा भितर परत. तुजे लॉस मातशे भरून दिता. लॉस ते ओके. लॉस उरलेच. पूण ताणें हय. म्हाका तितलो टायम वेस्ट गेलो ना. पूण ताणें म्हाका हम्म. लॉस भरून दिले. म्हणजे चड न्ही, 20%. पूण तेन्ना म्हाका कळ्ळें की देर इज ह्या फिल्डान कितें तरी आसा. फक्त तेजी साथ जाय निसर्गाची. हय. तेच्या नंतर सारकें. आमी केन्नाच फाटीं पळोवना. देर आर मागीर परते केन्ना आमी क्रॉप लॉसीस जाल्ले आसा, काही रोग हय. येवन, बट वी नेवर सीन इट बॅक. गो फॉरवर्ड. म्हणजे फुडेंच वचपाचें. हय. आतां तुज्या बरोबर तूं एकटोच हे फार्म आसा ते रोवपाक शकना. तुज्या बरोबर आमकां ही टीम आमी म्हणूंक शकतात. सो ह्या तुज्या फार्मा कडल्यान कितले जाणांक इनकम जनरेट जाता आनी ती कशी जाता? देर इज Basically. म्हणजे इन 2016 हम्म. देर वॉज म्हणजे बारीकशा प्रमाणात सुरवात, एक 4-5 लेबर. नाव हय. इट्स अरावंड 20 to 25 लेबर्स वर्क हियर. हम्म. अरावंड म्हणजे एक 7-8 लेबर्स आर आउटसायड हय. गोवा अँड 15 to 20 पिपल्स आर फ्रॉम गोवा. म्हणजे लोकली ओके. देर म्हणजे तांकां 365 days हांगा काम मेळटा. म्हणजे तांकां हांगा लागीं घरा बीन आसा लागीं म्हणजे तेंची? सगळे ना ना हय. तांकां सकाळ फुडें आमी हाडटा, दनपारां हां. पावयता. ओके. परते इवनिंग दनपारां हाडटा आनी मागीर हां. परते सांजचे पावयता. इट्स अ ओके. इनकम जनरेशन. म्हणजे गोंयचो पयसो हय. गोंयानूच उरता, भायर सारकें. वचना. म्हणजे आतां टोटल कितलीं जाणां आसा अरावंड हांगा हितून? सद्याक एक 10-15 लोक काम करता. 10 to हां. 15 पिपल्स वर्क. आज सद्या आमचें हार्वेस्टिंग गाजराचें हार्वेस्टिंग सुरू आसा. इट हम्म. इज वन ऑफ द रेरस्ट पीक. म्हणजे जे गोंयान कोण गाजर. रोयना शक्यतो. इट्स वन ऑफ द हय. टफस्ट पीक म्हणटा. आनी इट्स 100% ऑर्गेनीक. कॅरट म्हणटा पळय, तेका हम्म. कांयच केमिकल ना, कांय ना. जस्ट सोईंग ऑफ सीड्स पेरला आनी 90 हय. डेजान जस्ट हार्वेस्ट इट. म्हणजे एक भाजयेचे तितले दिसा ते भितर तितल्या दिसा म्हणजे येतात. कॅबेज इज अरावंड 90 days. बीन ओके. पेरपाचे विथीन 90 days यू कॅन हार्वेस्ट इट. आनी ती हम्म. उदक चड उदक न्ही, फक्त हय. 10 उदकां म्हणजे 10 दिसांनी एकदां उदक दिवप. हां. 10 दिसांनी एकदां 10 उदक दिसांनी एकदां दिवप. उदक. पयलीं स्टार्टींग एकदां, मागीर 8 हम्म. दिसांनी करून अशें 10 दिसान म्हणजे जितले लेट उदक दिता तितले हय. इट्स गूड फॉर अ प्लांट. म्हणजे कशें आसा, आमकां सगळें मेळत गेलें. म्हणजे आमी सकाळीं उठले, सकाळ हय. फुडें आमकां नाश्ता मेळो, दनपारां जेवण मेळ्ळें, सांजची हय. च्या मेळ्ळी, जाल्यार तूं काय करपाची इच्छा उरना तुजी. हम्म. तुका त्रास पडपा जाय.
त्रास पडटा तशी झाडांक मातशे त्रास जावपा जाय हय. तांकां सगळ्यात मेळत जाल्यार तांचो ग्रोथ जावन वता आनी तांचो प्रोडक्शन काय मेळना हय. म्हणजे कशें आसता गाजर हे पीक जमनी पोना जाता हय ते सारकें. वयर जायना हम्म. सो ते जमनी पोना कितें जाता ते तुका जेन्ना हार्वेस्ट करता तेन्नाच कळटा हा. दॅट इज द हे तेजें म्हणजे थोडे फावट पानांत वाडलेले आसा तुका दिसता भितर पूण भितर भितर बरें. गाजर धरलेलोच आसना अशे काही इयर्स आमी पळयल्ले आसा Yes. पूण तेतूंतल्यान शिकून वी आर कम टू द पोजिशन की वी आर 100% सक्सेस इन दीस क्रॉप तांकां म्हणजे तांकां उमेद आसता न्ही बाबा हे आमी आज हय. पीक सारकें तेजी केअर घेतली जाल्यार फाल्यां आमकां काम मेळटलें हार्वेस्टिंग करपाक हम्म. इट वील म्हणजे 2-3 म्हयने काम मेळटलें दुसरें पीक रोयलें तेका मागीर फुडें काम हय. मेळटलें म्हणजे तेंचें लक्ष म्हणजे आसता ते बरं चालू आसतलें अमूक हेका म्हणटा. मातशी कीड लागल्या रे अमूक हेका हे हय. करपाक अशें ती सांगता हेका कीड लागल्या हे आज काडया आमी आज हय. गाजर धुवया अशें तेंगेलें चालू म्हणजे आसता ते तूं जितली हेंची अपुरबाय करता तितलीच तेच ते करता म्हणजे जितलें हांव केअर घेता झाडांची तितली तीय हय. घेता बिकॉज हय. इट इज लॉंग जनरेट जायत वचपाचें न्ही तें म्हणजे तांकां तेच. समज म्हाजें लक्ष आसलें आनी म्हाजें म्हणजे हय. स्टाफाचें लक्ष नासलें जाल्यार सुद्दां इट्स अ प्रॉब्लेमॅटीक सारकें. जाल्यार तें कांयच जावपा ना इट्स अ टीम वर्क इट्स नॉट की हय. फक्त वरच सामंतानच हें केलां ना इट्स अ ना. फॅमिली आसा म्हाजे म्हणजे हे लेबर सगळे म्हणजे labours. लेबर म्हणा एखादी म्हजी फॅमिली हय. इट्स अ म्हणजे हांव एक शेतकार आनी ते म्हाज्या बरोबर फाटले शेतकारच तेंच्या हय. बरोबर ही चल्लेली हें आसा आमची म्हणजे शेती आमी तेंच्याच फाटबळाचेर रोयत आयिल्लो आसा बिकॉज दे आर द मेन सपोर्ट सिस्टम फॉर अस म्हणजे हे बरं ते काही एक्सपेरिमेंट ट्राय करपाक करुया हय. आमी हे रोवया रे अशें तेंचें मत आसता हा. आमी नवीन म्हणजे बाबा तेही हय, तुका म्हणजे सांगतात सजेस्ट भात करतात. भात नवीन हय. वरायटी रोवया इंद्रायणी रोवया हम्म. आनी कितें नवीन रोवया काळंगा येल्लो रोवया त्या ओके. कोणी तरी येल्लो रोयली आमी रोवया येल्लो अशें हय. आसता ते पीक आसा पळय ते हॉर्टिकल्चरान सप्लाय जाता काय आनी कडे तू सप्लाय बीन करता कशें कितें आसता म्हणजे हेजें जो सप्लाय आमचो करप? कॅबेज आसा हम्म. तो हॉर्टिकल्चराक दिता हय. आमी इट्स अ न्यू क्रॉप इट्स अ कॅबेज म्हणटा तो इट वॉज हम्म. नॉट पॉसिबल इन गोवा लोक म्हणटाले पूण हय. आय मेक इट पूण पॉसिबल न्ही म्हाका इट्स हांगा वन ऑफ द ग्रेटस्ट प्लॉट्स हय. ऑफ आय कॅन डेफिनेटली से की ते महाराष्ट्र आनी कर्नाटकाच्या काही फार्मरां मदीं हम्म. एक फर्स्ट स्टॅना भितर लागपाचे अशे प्लॉट आमचे कडेन आसा कॅबेजीचो आ. काळंगाच्या हायवे गुड प्रोडक्शन मेळटलें आमकां काळंगा आमी म्हणजे हय. कॅबेज आमी हॉर्टिकल्चराक दिता आमी भेंडे हॉर्टिकल्चराक हम्म. दिता आमी म्हणजे बाकीची गाजर आमी हॉर्टिकल्चराक दिता आमी काकडी हॉर्टिकल्चराक दिता हय. बट काळंगा आमी स्वता सेल करता स्वता ओके. रस्त्यार रावन आमी सेल करता काळंगा म्हणजे आसा हय ती. म्हणजे हांव एक म्हणटा की शेतकाराक लज आसपा जायना आपलो माल विकपाक एक गोंयकाराक तें हांवें सर्टन पळयता की आमकां लज तेच. दिसता आपलो माल विकपाक म्हणजे हय. भायले लोक हांगा विकपाक येता जाल्यार तुमी कित्याक ना हांव म्हणजे म्हाजी काळंगा थंय तो स्वता विकता मिडलमॅन येता. थंय मिडल मॅन येता हांव एक काळंगा स्वताच काडटा स्वताच विकता हय. एंड एट सम एश्युअर म्हणजे आज 30 रुपया किलो रेट आसा 30 रुपीज केजी म्हणजे आज 40 रुपया आसल्या आमी हय. एक 5-10 रुपया कमी दवरता आनी आमी गोंयकारांक तो खावनी म्हणजे मेजर गोंयचे खावनी म्हणजे. आनी परते तुमी गोंयान आपली काळंगान आनी परत कितें तरी भाजी हय. रोवनी हेज्या तेच. खातीर इंटेन्शनान आमी हे स्वता विकता काळंगा किंवा Yes. अळसाणे आमी स्वताच विकता आमी खंयच हम्म. हॉर्टिकल्चराक बी दिना ते मुद्दाम Yes. विकता की लोकांक हे इजी क्रॉप्स आसा ते रोवपाक प्रेरीत करपा खातीर आमी ते हय. विकता आणि तुजे इक्विपमेंट्स आसा ते तुवें आतां शेतान नवे हाडल्या तुज्या ह्या सगळ्या हितून वा ओल्डूय तुजे इक्विपमेंट्स ना असतात इट्स ऑल काय मेकॅनिझम सगळे हय. जसे ड्रीप इरिगेशन मेकॅनिझम आसा हम्म. ट्रॅक्टर्स आसा पावर टिलर्स आसा बारीक सारीक मशिनरीज ऑल गिवन बाय गव्हर्मेंट सपोर्ट म्हणजे गव्हर्मेंटान ताका सबसिडी दिल्ली आसा हम्म. काही मशिनरी हाडपा म्हणजे ट्रॅक्टर्स पावर टिलर्स हय. बाकीची मल्चिंग पेपराकूय सबसिडी दिल्ली आसा ड्रीप लायन हम्म. दीस इज पावर फेन्सिंग म्हणजे तुमकां दिसतलें चारी हय. सायडल्यान दीस इज फेन्स हे तुमकां दिसता अळसानो हम्म. तुमी अळसानो पयला आसतलो लोक हितून यूज करता म्हणजे अशें पेरता म्हणजे भात जेन्ना आमी कापणी जाता तेन्ना हम्म. लोक ट्रॅक्टर मारता आनी भात हे आपले हय. अळसाण्याचे बी पेरता म्हणजे ऑन एन एवरेज एका एकराक लोक 25 हम्म. किलो तरी बी पेरता कोण 30 किलो सुद्दां पेरता हय. हातीन अशें आनी मागीर ट्रॅक्टर मारता आनी आपल्याला पूण अळसाणे आतां जाले तुज्या फार्मान कितलेशे अळसाणे जाल्यार हे म्हणटा पूण हांव हांगा फक्त एक एकराक 5 किलो बी लागला आ. ऑन अ ड्रीप इरिगेशन मल्चिंग ओके. घातलेलो आसा हम्म. होल एका फुटाचेर एक होल मारलेलो आसा झिग करून ड्रिपाच्या लायनीच्या आनी हेका फक्त बी तोपला 5 किलो आनी विथीन अनादर आतां जाले ताका 60 डेज हय. आतां लागपाक लागलेली आसा शांग आनी एक 10 दिसा भितर आमी हार्वेस्टिंगाक वतले म्हणजे थोडी आमकां ती दिसता दिसतात पिकलेली पिकलेली. तशी एक 2 म्हयने कंटिन्युअस उरतली ह्यो आ. आनी जेन्ना इट वील गिव मी अरावंड 1 टन्स ऑफ अळसानो येस. आनी जेजो आज रेट मार्केटान 300 रुपया किलो रेट आसा हय. आनी हे आमी म्हणटात दोवा वयले पीक हम्म. इझी चड कांय हय. त्रास ना आमचे GI तेका आयडेंटिफिकेशन आहा जॉग्राफिकल आयडेंटिटी अळसाण्याक आनी लोकांक आमच्या प्रत्येक सणाक हय. फक्त प्रत्येक फंक्शनाक हेज्या शिवाय कांयच ना चलना अळसाण्याचे अळसाणो जाय बियांचे हय. जायत म्हणजे तो एक म्हणजे तेका हमखास मोठ्या प्रमाणात रेट मेळटा आनी इट्स अ हय. इजियस्ट क्रॉप हे आमी गोंयकार हे रोवपाक शकता बऱ्या प्रमाणात बऱ्या प्रमाणात जावं आनी हे शकता. जावं शकता
इट्स वन ऑफ द इजिएस्ट क्रॉप म्हणटा. तुवें जशें आतां गोंयान गाजराचो आसा तो फार्मींग सुरू केलें प्लस कॅबेज आसा ती तुवें हाडल्या. आतां फुडें तुजे कितें प्लॅन्स आसात? ना पयलीं सद्याक तरी काही हय. क्रॉप्स म्हणजे आय एम एश्युअरिंग एज अ हं. जबाबदारी दिल्या कारणान गव्हर्मेंटान हय. की बाबा ही पीक यू कॅन टेक इट इन गोवा. तेजेर माझी एक्झॅक्ट तेजी म्हणजे इकॉनॉमिकल ते वायबल आसा काय ना काही गोष्टी. हय. म्हणजे आय कॅन म्हणजे फाल्यां कोणाकय म्हणजे यंगस्टर भुरग्याक सुद्दां सांगलें नवीन फार्मर कोणी येता ताका की बाबा तूं ही भाजी रोय. हितून तुका 100% प्रॉफीट जनरेट जातलें. हे हय. जावतलें काय ना हेजेर म्हजें मातशें वर्कींग चालू आसा. इट इज पॉसिबल म्हणजे पयलीं हेजेरूच ओके. एक वर्सभर हांव सद्या स्टडी करता. नाव आय कॅन से की कॅबेज इज पॉसिबल इन गोवा बट लिटल बीट ऑफ रेट डिफरन्स म्हणजे मातशे रेटीचे हय. फरक मातसो वाडलो जाल्यार इट इज ग्रेट पॉसिबिलिटी आहा की गोंयान मोठ्या प्रमाणात जावपाक शकता. तशेंच कॅबेज. गाजरय बी इट इज पॉसिबल नाव. हं. बिकॉज लास्ट 10 years ऑफ एक्सपिरियन्स आय कॅन से की हे हय. गोंयान जावपाक येता. कांय दुबाव ना. हेय पिकां भेंडे हमखास जातले, अळसाणे हय. हमखास जातले, चिटकी मिटकी जातली, काकडी जातली. म्हणजे काकडी समज आमी तारकाटी बी केली आमी जशी कोणे मारून तारो ओडले तशी केली सारकें. जाल्यार इट कॅन गिव यू अ ह्यूज प्रोडक्शन. फक्त काही टेक्नॉलॉजी चेंज करच्यो पडटल्यो. ते हय. काही टेक्नॉलॉजी चेंज केल्यो जाल्यार इट आनी इज तशी पॉसिबल. तुजो प्रयत्नूय चल्ला हय म्हणजे टेक्नॉलॉजी नेक्स्ट इयर म्हाजो हाडपाची. प्रयत्न आसा येस. की वी वील गो फॉर आमी ग्रीन चिली मोठ्या प्रमाणात हार्वेस्ट हय. करपी म्हणजे रोवपीक. हं. नेक्स्ट इयर वी आर ट्रायंग फॉर ग्रीन चिलीज एंड ऑल्सो फॉर टोमॅटोज. येस. आनी टमाटा. तुवें म्हाका दिसता खोलाच्यो मिरसांगोय हाडून हांगा खोलाच्यो येस मिरसांग्यो हे मोठ्या केल्ल्यो. प्रमाणात काडलेल्यो आमी बिकॉज हय. मातशे बियांचे कितें तरी हें जालें. आं. नेक्स्ट म्हणजे आमचे ICRान हय. हे चालू आसा तेंगेले प्युअर ब्रीड आं. ऑफ खोला चिली ते घेवन येस. सॅम्पलिंग्स काडून हं. नेक्स्ट इयर दे वील गिव इट टू अस. तेच्या नंतर आमी तोय बी विचार आसा. टमाट हे म्हाज्या एक तकलेन आसा. एक ओके. वर्स आमी रोयल्ले. हय. इट वॉज अ प्रॉफिटेबल बट ताका भरपूर त्रास आसा टमाटाक. हं. सो नेक्स्ट इयर आय एम प्लॅनिंग म्हणजे क्लायमेटच्यान सपोर्ट दिली. पावस समज हय. नोव्हेंबर पर्यंत उरलो ना एंड पर्यंत जाल्यार वी वील ट्राय टू गो फॉर अ टोमॅटोज ऑल्सो. ओके. म्हणल्यार शेतकारा खातीर कितें आसल्यार तो क्लायमेट हो इम्पॉर्टंट. क्लायमेट प्लेज अ मेजर रोल. हय. क्लायमेटी मुखार आमचें कांयच चलना. हांव फक्त ना. म्हणजे हय. सांगता तुमकां शेतकार कितें करपाक शकता. हं. फक्त तेजे क्लायमेटी मुखार तेजें कांय चलना. एकूच भंय हय. तो क्लायमेट. बिकॉज क्लायमेटीचो. एक समज आतां पावस आयलो जाल्यार म्हाजें हय. सगळें कितें गेलें. तेच. मोठो पावस एक 4 वरां बी लागलो जाल्यार कांय ना न्ही. हं. तुजी इतली मेहनत 2-3 म्हयन्याची कश्ट हय. पूर्णपणे वाया. कांयच मेळपाना तुका. तेच. जे तुका जॉब करतकीर म्हयन्याक पेमेंट हय. मेळटलो तो हांगा कांयच मेळपाचो ना. तशें जातालें जाल्यार. सारकें. फक्त एकाच गोश्टीक भितर नाल्यार आमी राजा आमकां नाल्यार लागपी हय कोण. खरें. वी आर द हय. म्हणजे हांव तुमकां हेय सांगता की फुडें आमीच म्हणजे शेतकारच हो मोस्ट म्हणजे सगळ्यात बिलियनियर आनी मिलियनियर्स म्हणटा पळय हो हय. शेतकारच आसतलो कमी येस. एक येस. शेतकारच मोठो बिझनेसमॅन आसतलो. हं. टायम वील टेल म्हणजे दिसता हे सारकें. फ्युचर्स म्हणजे इजिली पयल्यार कळटा की लोक वळपा लागलेले आसा ह्या फिल्डा हय. कडेन. म्हणजे फुडें अशें म्हणटले आमचेच गोंयकार हं. की आमचे कडेन जमीन ना मरे म्हणून. आमी जमनी हय. विकल्यो आनी मागीर विकल्यो आनी पश्चाताप करून मागीर घेतले. हय. मागीर पश्चाताप करून हं. घेतले. हे आनी जावपाक जायना म्हणून एक हय. उलो आसा की तेच. शेतकरी मोठ्या प्रमाणात युथांनी ह्या फिल्डान येवचें. कांय कळना गोश्टी म्हाका एप्रोच जाया. आय वील शो हय. यू. वी आर ओपन फॉर ऑल. तेच. आनी आनी then आतां आमी तुवें म्हणलां तशें हांव त्याच एक लास्ट क्वेशनाचेर एंड करूंक सोदतां की आमी शेतकार वा शेत म्हणटा ते सदांच लॉसान वयतले ह्या नदरेंतल्यान पळयता. तूं कसो आमच्या आयच्या युथांक एक इन्स्पायर करतलो की बाबा हितूनय प्रॉफीट आसा. ते करून दाखयलां. हय. अशें न्हू की तूं कोणाचें पळोवन उलयता. ना. तुजो हो अणभव. म्हणजे हे इट्स ऑन अ गव्हर्नमेंट रेकॉर्ड की हांव हं. इतली भाजी हॉर्टिकल्चराक दिता. देर इज येस. सम तेंचे कडेन स्टॅटिस्टिक्स आसा ह्या हं. हांवें इतली भाजी रोयिल्ली आसा म्हणून. म्हणजे पळयात पयलीं बी शेती चलताली आमगेली. हय. आतां शेतां चलता म्हणून आमी जगता न्ही आनी हय. फुडें चलतली. पूण फुडें ती मोठ्या प्रमाणांत मदीं एक काळ येयलो की शेतां कडल्यान लोक दूर पयस वचपाक लागलेले. हय. आतां इल्ले इल्ले परते लागीं येवपाक लागलेले आसा. आनी आय कॅन से की हांवें म्हणजे काही लोक म्हाजे म्हणजे बेजारताय बी तूं हं. प्रॉफीट कसो आसा म्हणून सांगता रे काय म्हणून कितें. हय. अरे देर इज अ प्रॉफीट न्ही. तेच. म्हणून तर म्हणूनच हे इतल्या तूं वर्सां सुरू हांवें करता. करता न्ही. हय. आनी जे आज शेतकार ह्या फिल्डान देंवल्ले आसा भाजी हं. रोवपाक तेंच्यांनी कोणी भाजी तशी रोवपाची सोडली ना. हय. काही रॉंग प्रॅक्टिसीस तेंच्या खातीर तांकां भाग पडले की लॉस वचपाक. बट नेचराचें हें ना हं. जाल्यार तुमकां ते लॉसान उडोवपाकूच शकना. इट येस. इज अ ह्यूज प्रॉफीट इन दीस. म्हणजे एक लाख रुपया घातले जाल्यार तुमकां एक 40,000 रुपया तरी उरपाक शकता हय. एंड ऑफ द डे. म्हणजे एक 3 म्हयन्या नंतर. म्हणजे अशीं पिकां ओके. आसा प्रत्येक म्हणजे कितें केल्लें आसा तरेतरेचीं पिकां रोयिल्लीं आसा. समज हय. एक पीक तुका लॉसान घालता जाल्यार दुसरें पीक तुका सस्टेन ते दवरतले. येस. म्हणून तेज्या खातीर विविध तरेचीं पिकां हांगा आमी घेतात. हेजें कारण म्हणजे युथाक एक उलो आसा की ह्या फिल्डान येया. हय. जॉयन दीस रेवल्युशन बिकॉज हेज्या फुडें किंमत ही शेतकाराचीच वाडटली. हं, हं. पयशे म्हणजे इदोळ सांगलें हांवें की हय. पयशे सगळ्यां कडेन आसतले. पयसो हो असो हय. आसतलो की तुमकां हेल्थ आसचें ना. सारकें. आज 70-80 बी सोंपले. आतां 60चेर पावले आसा. 60चेर 60 हय. जस्ट आमी आज हांव 32 म्हणजे आमी 50चेर पावतले. म्हणजे हय. आमी यंग जनरेशन वी वील
50 इज द मॅक्स, म्हणजे आमी अर्दे आयुश्य जगोन गेल्ल्या भशेन जातले. हे जागपा जायना, आमी परते 70-80 कडेन पावपा जाय जाल्यार आमकां मेन फोकस परत शेताकडे शेताकडे येवचें पडटलें. फूड आमी कितें खाता, आमी मोबायल पळयता की मोबायला वॉरंटी गॅरंटी पळयता, तो एप्पल जाय हे जाय ते आसता, चिकन खातना लॉलिपॉप आनी हे उलयता. बट भाजी घेतना केन्ना उलयना बाबा खंयच्यान आयली, कशी आयली, खंयच्यान तयार जाली, ते कितले म्हणजे अशें आमी गोंयकारांक खबर सुद्दां की खंयची भाजी कितले दीस लागता तयार जावपाक. सारकें. म्हणजे आमी त्या हेज्या खंयच्यान पयस जायत गेल्ले आसता. परते भितर येवन समज आमी हें जालें जाल्यार वी कॅन आमी आमचें गोंय स्वयंपूर्ण करपाक शकता. म्हणजे आमचो जो सीएमाचो उलो आसा की आमी गोंय स्वयंपूर्ण करुया, तसोच पंतप्रधान आत्मनिर्भर भारत म्हणटा, ते करपाक शक्य आसा. फक्त आमचे शेतकऱ्यांनी भितर सरपाची गरज आसा आनी ती जिद्दूय जाय. आनी ती जिद्द जाय. आपूण करतलो, आपूण आपली म्हणजे पयली जिद्द ही सुरू केल्ली की आमी आमची जमीन राखून दवरतले म्हणून सुरवात केली, जी हांवें सुरवात केल्ली. आनी तेच्या नंतर आज गोंयकारान आपली गोंय म्हणजे आमची जमीन सांबाळून दवरची. तुमकां कोण प्रेशरायज करना न्ही जमीन विका म्हणून, तुमीच विकता, तुमची जाता तुमीच विकता, काही पयशां खातीर, कोटी रुपयां खातीर तुमी ती विकपाक पळयता. तुमी विकची न्ही, ती सांबाळून दवरची. बिकॉज ही एक संपत्ती आसा तुजी, ही संपत्ती आसा, हितूंतल्यान तूं भांगर तयार करपाक शकता ह्या जमनींतल्यान. आनी आमची माती बी भांगराळीच, आनी आमची माती बी भांगराळीच अशें हांव प्रावडली म्हणटा की आमची गोंयची माती भांगराळी माती. आमी फक्त पिकोवपी कमी पडटा आनी ती एक जिद्द जाय. आपूण एक करून दाखयतलो जाल्यार इट इज पॉसिबल. कित्याक हार्डली 3-3 म्हयन्याची क्रॉपां, 3-3 म्हयन्यान तुका 5-5 लाख रुपया दिवन वचपाची क्रॉपां ही काही क्रॉपां. इतक्यान न्ही 5 म्हयने म्हणजे तुका 3-4 म्हयन्यांनी खंयचे क्रॉप 5 लाख रुपया दिवपाक शकता, खंयचो जॉब 5 लाख रुपया दिवपाक शकता. आय कॅन एश्युअर यू दीस कॅन गिव इट टू यू. म्हणजे 5 लाख अमकाच दिवपाक शकता. युथान खरेंच तर हांवें जर पळयत जाल्यार बरोच एक इन्स्पिरेशन आसा आमच्या आयच्या युथा खातीरूच. आनी म्हाका दिसता नकळत तुवें आमकां तुज्या फार्माचो एक टुरूय करून दिलो ह्या इंटरव्यूवाच्या हितूंतल्यान. तुज्या वेळा खातीर खरेंच भरत बाब देव बरें करूं. आनी असोच तुजो प्रयत्न आसा तो चालू उरूं आनी खुबशे लोक इन्स्पायर जाला आसतले ह्या इंटरव्यूवांतल्यान म्हाका दिसता. आनी तुज्या ह्या हावेसांतल्यान असोच मुखार सरूय बीन. धन्यवाद. थँक्यू. तर आयच्या ह्या मुलाखतींतल्यान आमी गोंयचो शेतकार, यंगस्ट शेतकार वरद सामंत तुमच्या मुखार दवरलो. वरद सामंत एक सामान्य व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी न्हय, तर तांणी आमच्या गोंयच्या शेतीत एक नवें वळण दिलां. आनी ह्या गोंयच्या शेतीत नवे नवे प्रयत्न हाडून तांणी गोंयची जी पळय शेती संस्कृताय आसा ती खंय तरी आनी एक लेवलाचेर पावपाचो ध्यासूय धरला. अशेच नवे विशय आनी नवे विचार आमी तुमचे मेरेन घेवन येत रावतली. ते खातीर पळयत रावात दी वॉयस फॉर गॉड.